जर 3च्या x वा घात अधिक 3च्या x वा घात अधिक 3च्या x वा घात बरोबर 1 तर x ची किंमत काढायची आहे. पहा या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. पहिले या ठिकाणी बेस 3 कॉमन आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 3 कॉमन लिहून घ्या. गुणिला 3चा बेस आहे म्हणून 3चा x वा घात करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला बरोबर 1 जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी 1 3 कॅन्सल करायचं आहे म्हणजे याला 1/3 ने गुणून घ्यायचे. एकच साइडला नाही तर दोन्ही बाजूने आपल्याला 1/3 ने गुणायचं आहे. पहा कसं गुणायचं आहे. तर म्हणून 3 गुणिला 1/3 गुणिला 3चा x वा घात बरोबर 1 गुणिला 1/3 या पद्धतीने मांडणी करून घ्यायची. तर या ठिकाणी 3 3 कॅन्सल होतील. तर 3चा x वा घात बरोबर एकाने जर 1/3 ला गुणलं तर किती येतात 1/3 येतात. तर आपल्याला घातांकाचा नियम माहीतच आहे. a चा -m घात बरोबर 1 त्या ठिकाणी a चा m घात होतात. ओके बघा म्हणून 3चा x वा घात बरोबर या ठिकाणी छेदाला अंश आणि अंशाला छेद करून त्या ठिकाणी 3चा -1 घात म्हणजे त्या ठिकाणी 3 3 कॅन्सल होतील म्हणून x बरोबर त्या ठिकाणी ऋण 1 उत्तर येईल. थँक्यू.